बोले तैसा चाले त्याचे वंदीन पावले. आपण म्हणताना वंदावी म्हणतो, गाथ्यामध्ये वंदीन आहे. वंदावी म्हणलं की उपदेशाला दुसऱ्याला सांगितलं. वंदीन म्हणतात म्हणजे अगोदर स्वतः केलं. तुकोबारांचा स्वभाव असा आहे, दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर ते स्वतः करतात, म्हणून वंदीन हा पाठ बरोबर आहे. विडावल मी तर म्हणतो या जगातलं सगळ्यात सोपं वाक्य जर कोणतं असेल तर हे, बोले तैसा चाले आणि त्याची वंदीन पावले. सगळ्यात सोपं वाक्य हे. आणि जगातलं सगळ्यात जगायला अवघड जर वाक्य कोणतं असेल ते सुद्धा हेच. बोलाय सोपं पण जगाय अवघड. विडवलं याच का बोलणं सोपं आहे हो, बोलायला काय उच्चारली जीभ लावली. वाचावते परी करणे कठीण, वाचावते परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा, झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा. प्रमाण कस काय आहे ना, मागून अशी जॉईंट बिल्डिंग झाली. वाचा वदे परी करणे कठीण. वाचा बोलायला काय जातंय हो, करणं कठीण आहे. बोल बोलता वाटे सोपे. पुढचं तुम्ही वाचून घ्या. नो हे वैराग्य ते सोपारे, मज बोलता न वाटे करे. तुकोबारा म्हणले, जर एखादा म्हणला मी वैराग्यवान आहे, जर नाही तसा वाटला तोंड जोडीन म्हणले, आणि जर करून दाखवलं तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे, तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे, तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे. करून जर दाखवलं ना म्हणले, खांद्यावर घेऊनच नाचन त्याला. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी, चित्तात त्याचा पाय ठेवीन का. जर करून दाखवलं तर, नाही दाखवलं तर मग झपक खायला लागते म्हणले माझ्यात. हा तसलं नाटक म्हणले माझ्या पुढे जमणार नाही. तुका म्हणे मज कळ ते चाचणी आणि बडबडीची वाणी. हा आमचा अवतार त्याच्यासाठी खरा खोटा. हा निवाडा उजळा वय आलो, डुप्लिकेट पणा जमणार नाही. विडवलं पण बोलल्याप्रमाणे जर करून दाखवलं, त्याची वंदीन पावले, त्याचं मी चरण वंदन करेन, त्याच्या पुढे नतमस्तक होईल. बोले तैसा चाले या शब्दाचा अर्थ बोलणं आणि आचरण याच्यात साम्यता पाहिजे. माणूस जर बोलण्यात आणि वागण्यात जर फरक पडला तर मग मार भेटत असतो. जे बोललं ते करून दाखवावं लागत असतं. आणि बोलणं आणि चालणं याच्यातला समन्वय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. जसं बोलले तसं चालले. विडवलं रामाच्या जीवनात बोलण्याविषयी 3 प्रकारे चित्त देऊन ऐका. मी स्वतः बोललो मी तसं चालणार, माझे वडील बोलले त्या पद्धतीने मी चालणार, आणि माझे गुरु बोलले त्या पद्धतीने मी चालणार. फक्त माझा शब्द सांभाळणार हे विशेष नाही. वडिलांनी जरी शब्द दिला असेल तरी तोही सांभाळणार, आणि गुरु जरी माझ्याविषयी काय बोलले असतील, बोलिले वाल्मिक तैशाची करी, बोलले वाल्मिक तैशाची करी,
बसणारे जरा प्रसन्न बसा बरं सगळे जरा. तुम्ही काय आमच्या खेळात नाहीत का काय बोल? तुम्हाला थंडी वाजते का? मग आमच्या काय लोखंडाच्या बॉड्यात का? शिरे चिरे घेऊन बसायला हे काय दवाखाना नाही. मोकळं बसायचं, हातानं टाळी मुखानं आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम विडावलं. बोलिले वाल्मिक तैशाची का? वाल्मिक ऋषी जसं बोलले, जसं लिहिलं त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र वागले. माझे गुरु बोलले मी तसा चालणार, बोले तैसा चाले. मी जरी स्वतः एखाद्या व्यक्तीला एखादा शब्द दिला असेल त्या पद्धतीने मी वागणार. प्रभू रामचंद्र सांगतोय बर का. काय झालं, बिभीषण फुटला रावणापासून, आणि ही फुटाफुटी पहिल्यापासूनच आहे, आणि फुटल्याशिवाय प्रगती बी होत नाही. विडवलं पण वातावरण बघून फुटा, नाही तर दाताडो पडताना. माहोल कुणीकडे हे लक्षात आलं पाहिजे. बिभीषण फुटला आणि देवाचं मग ब्रीदवाक्याचे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म या लागी शरणागता शरण मीचे. बिभीषण जसा इकडं आला, प्रभू रामचंद्राने सगळी वानरसेना एकत्रित केली. म्हणले मी आज घोषणा करणार आहे काय, आजपासून लंकेचा राजा बिभीषण, राज्याभिषेक करायचा आहे, सामग्री गोळा करा. रावण मारायच्या आधी अभिषेक केला म्हणून हनुमंताने हाताला धरलं, बाजूला वळलं. प्रभू येड्यावानी करू नका. विश्व जरी तुमच्या ताब्यात असेल तरी वेळ तुमच्या ताब्यात नाही. काळ फार भयानक आहे, अजून तो मारायचा आहे. आणि त्याच्या आधी इथं तुम्ही बोलून बसला की आजपासून लंकेचा राजा कोण, बिभीषण. हे शब्द महागारे घ्या. प्रभू म्हणले दिलेला शब्द परत रिटर्न नाही. अहो पण ते सोपा नाही ना. मी बघून आलोय, त्याची दाढी जाळून आलोय, त्याच्यामुळे मला माहिती ना तेव किती इस्कूर राहते. तुम्ही अजून बघितलंच नाही त्याला. तुमची धर्मपत्नी चोरून येतो म्हणजे तेव काय सोपा आहे का काय? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 ना, तो 1.5 पण तू. ही मेजॉरिटी होती रावणाची. त्या काळात जर लाडकी बहीण योजना असती, अरुण गुरुजी सरकारनं बंद केली असती, दुसऱ्या दिवशी अख्खा माल ह्याच्याच घरात गेल्या, बाकीच्यांना काय बिड्या वाढायला राहिला असता का माल? काय मेजॉरिटी कमी का? 80,000 बायका त्या लाडक्या बहिणीत गेल्या, सुना गेल्या, नाच सुना गेल्या. विचार करा ना तुम्ही. केवायसी केली का आता? करून घ्या, नाही तर आयुष्या लाभत चुकला तुका म्हणे कायमचाच वाया गेला. फुकाटचं सोडायचं नाही. लाडकी बहीण म्हणजे 2 हप्त्याला उशीर झाला तर काय काय बहीण लय टेन्शन मध्ये गेल. ते मलाच फोन करायच्या, माऊली हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर. लाडकी बहीण लाडका दाजी लय टेन्शन मध्ये. OTP येईना, लॉग इन व्हायना, केवायसी व्हायना, आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही. जाशी तू ती घरी पहाटे 4ला जातो तेव्हा आधार केंद्रावर. त्याला वाटतंय तेवढंच आपल्याला प्यायला होत्या. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात करा दाजी. तुझं वनडेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्यावर तेवढं. मित्र मंडळी तर तेवढे खास कमी उल्यात आहे. तुला ती सुधरून देतात आहे का? तुझी जमीन फुकल्याशिवाय ती तुला सुधरून देणार नाही. ललाडकी बहीण. आणि बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवऱ्याच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वाडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा? रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं. मालकाला साडी दाखवते, म्हणते भावाने घेतली. ते बी म्हणतं छान आहे यार, तुझाच माल येला का? नवऱ्यातच पैसे चोरीत येतात, तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात, आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही, देहानी नाही. आणि तुम्हाला मनी करायचं, त्याच्या खिशात मनी पाहिजे ना, तेच भिकार भाजणे म्हणे बोंबलत फिरतो. तुम्हाला कधी मनी करायचा? हे बहिणीचं अनेक वाक्य आता शेवटचं बोलतो, चोरून करा पण भावावर प्रेम करा. आता ते सुद्धा राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावा लावते. एक अर्ज टाकला ना बहिणीने, किती मोठा भाव सध्या जाग्यावर लॉक होतोय. पैसा आज असेल उद्या नसेल, नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडवलं नाही. रावण काय सोप आहे का? मग त्याला मारण्याच्या अगोदर तुम्ही इथं बोलून बसले की आजपासून लंकेचा राजा कोण? बिभीषण. शब्द महागारी. प्रभू म्हणले जमत नाही. एकदा बाण सुटला सुटला, आणि शब्द सुटला सुटला. राजा बनवणार. हनुमंतराय म्हणले प्रभू यदा कदाचित जर रावण मेला नाही तर मग बिभीषणाला तुम्ही कुठलं राज्य देणार? प्रभूने सांगितलं रावणाला मी दुपारी 12लाच हाणणार म्हणले. त्यात तेळ मात्र शंका नाही. पण जर झालंच काय कमी जास्त, आणि जर रावण मेला नाही, मी माझं अयोध्येचं राज्य सोडेल. बिभीषणाला अयोध्येचा राजा बनवल, पण राजा बनवल हा शब्द माघारी घेणार नाही.
राजा बनवल हा शब्द दिलाय, मग लंकेचा बनवेल अथवा अख्ख्या चक्रवर्ती सम्राट अयोध्येचं राज्य तिथला राजा बनवेल हा शब्द माघारी घेणार नाही. अशी जी माणसं बोलण्याला जागतात तीच माणसं वंदनीय आहेत. अभंगाच्या पहिल्या बोले तैसा चाले, 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 पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, बोले तैसा चाले त्याचे वंदीन पाऊले, जसं बोलले तसं वागले. एक छोटा प्रश्न आहे, बोले तैसा चाले ह्या शब्दाचा जर अर्थ घेतला तर म्हणजे जसं बोललं तसं वागणं. आज कीर्तन संपल्यानंतर एखादा माणूस इथं मंडपात दुसऱ्या काय माणसाला म्हणला की मी उद्या तुला हाणणार, डोकं फुटूस तर हाणणार म्हणला तुला मी, असं तो कीर्तन संपल्या आज बोलला आणि उद्या ह्याच मंडपात त्याने त्याला हाणलं, म्हणजे जसं तो बोलला तसं तो वागला. मग करायची का पूजा त्याची? त्याने हाणामारी केली, रक्तपात घडून आणला, त्याची पावलं पुजायची का? मग ही बोले तैसा चाले कस काय? बोले तैसा चाले या शब्दाचा अर्थ आहे सत्य बोले, सत्कर्माचं बोले, स्वधर्माचं बोले, लोक कल्याणाचं बोले, समाज हिताचं बोले आणि तैसा चाले. विडवलं त्याला सकारात्मक अर्थ घ्यायचा आहे, नेगेटिव्ह नाही. मग उद्या कुणी काय म्हणेन, एखादा म्हणे कीर्तन संपल्या उद्या मी पीन पियाला, मग झाला ना तो बोले तैसा चाले. पूजा नाही करायची, झपकवायचा त्याला. विडवलं संतांची भाषा समजून घ्यायला सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. शब्दार्थ वेगळा, भावार्थ वेगळा, लक्षार्थ वेगळा. राम स्वतः बोलले तसं वागले हा विषय सांगितला. जसं गुरु बोलले वाल्मिक ऋषी तसं वागले, बोललेले वाल्मिक तैसेचे करीना. मी 3 मुद्दे सांगितले. तिसरा मुद्दा आहे माझे वडील बोलले तसं मी वागणार. मला सांगा, दशरथ राजाच्या वचनावरून रामाला वनवासाला जायची काय गरज होती? वचन कोणी दिलं तर? दशरथ राजाने. कोणाला? कैकेयीला. ह्याच्यात रामाचा रोल काय आहे बुवा? करा ना तुम्ही विचार, काय गरज आहे रामाला? ती तुमचं ह्यांचा जन्म व्हायच्या आधी त्यांची केव्हा शब्द द्यादी झाली म्हणली असत्यान, तू म्हणीन तसं करी. ह्यांचा जन्म बी नव्हता म्हण, काय गरज होती वनवासाला जायची? रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय.
लेकिन बचन न जाए. आमच्या रघुकुलाची रीत आहे, जीव जाईन पण शब्द जाणार नाही. विडवलं. आणि ती राजा दशरथाने हे शब्द का दिला? कैकईची सुद्धा क्वालिटी तेवढी होती, तेवढं कर्तृत्व होतं. राजा दशरथ लढण्यासाठी गेले, कैकई माता सोबत होत्या. तू म्हणता बायको कस काय सोबत? पूर्वीचे राजे धर्मपत्नीला सोबत नेत होते. याचं कारण तशा काळामध्ये सुद्धा मनाला उभारी देणारा जवळचा माणूस असावा लागत होता. आणि पूर्वीच्या राण्या राजाला उभारी द्यायचं काम करत होत्या, आताच्या राण्या खचवायचं काम करतात. हा, मालकाने एखादा विषय मांडला की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे ना, बघू मार्ग काढू, काळजी करू नका, आपण सगळेजण तुमच्या सोबत आहे, आपण पॉझिटिव्ह मार्ग काढू, पुढं जाऊ. अशी बायको पाहिजे, उभारी देणारी, खचिवणारी नसाव. नाही तर मालकाने एखादा विषय, बाईन तुम्ही कशाला ह्याच्यात पाडता, मी यालाच खचवू नका हो, उभारी द्या. विडवलं. आणि शेतकऱ्याची बायको लय कामाला खंबीर. हा, राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली, नवरा ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, धुपती, स्टँडवर जाती, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालेन, तिथून रिटर्न. शेजारीने म्हणली तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आली? म्हणली होतच असं कमी जास्त, मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आणि पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन, ह्यांचे बी भाकरीची पंचायत आहे, गायांच्या धारा कोणी काढायच्या, मग आपलं आता नातू खेळवायचं वय ना, आता काय रुसायचं वय राहिलंय का? मग आधीच कशाला कालवा करायचा? सुटत तर नाही बोलल्याशिवाय. तर शेतकऱ्याची बायको बी कमी बोलत नाही, लय ती बी टोकाचं बोलते, पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मळ नाही. म्हणजे असं म्हणूनच पुढे जावं लागतंय तर ते टिकत असते. मला सांगा, घटस्फोट शेतकऱ्यांचे आहेत का? 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत. रडणार, भांडणार, झगडणार, पण कड लावणार शेतकऱ्याची बायको. घटस्फोट ही शिकलेल्यांची. क्रिकेटर, अभिनेते, राजकीय, पैशावाले, उद्योगपती. मग तुम्ही शिकलेले आहेत का नेमके हुकलेले आहेत बुवा? तुम्हाला तुमचं कुटुंब जपता येईना, तुम्ही देश सेवा समाजसेवा कधी करणार? सर्वसामान्य माणसं इज्जत प्रिय असतात आणि मोठी माणसं फक्त पैशाकडे बघत असतात. विडवलं. शेतकऱ्याचं लय हसून खेळून परमार्थ भांडत त्यात बिन जोडीने कीर्तनाला बी येतात. आणि शेतकरी मनात आल्यावर कानाखाली टाकू शकतो. बघा, शिकलेल्याला म्हणा हाणून दाखव बरं, बोलू शकत नाही म्हणते, तेव्हा हाणायचं काय घेऊन बसले तुम्ही? हसून खेळून परमार्थ. शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला जास्त खंबीर आहे. सकाळी 7 वाजता माणसं वाडीवरून वस्तीवरून गावात दूध घाला येतात सकाळी 7ला. मग 7ला गावात आलेला शेतकरी गावातून घरी माघारी किती वाजता जावं? दूध घालणं हे 10 मिनिटाचाच विषय. तू 12ला घरी जातो म्हणजे 5 तास तुझी डिरी कोणत्या कंपनीची बुवा? तू येडा झाला का काय? मूर्ख वेळ नाही हो गावात, निरर्थक. नुसते ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं, ह्याची चर्चा, त्याची चर्चा, ह्याच्या काड्या त्याच्यापाशी, त्याच्या ह्याच्यापाशी, ह्याचं ते. अरे ह्याच्यातच आयुष्य गेलं ना. करिता टवाळी जन्म गेला, जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला. म्हणे आईची थोडा झाली हानी, म्हणे आईची थोडा झाली हानी, करिता टवाळी जन्म गेला, जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला. तुका बरं म्हणले आती हानी झाली व त्या माणसाची, करिता टवाळी जन्माच्या जन्म गेला. नुसता जन्म नाही, काय काय माणसं तेवढ्यावच आहे तो. अरे स्वतःच बघा ना, कौर लोकांची चर्चा करिता, स्वतःचे राग झाली ना, पर पटांगण झालं ना, तरी लोकांच कवर चर्चा. समाज विघातक आहे माय, फार अवघड आहे. ह्याच्यातच वेळ चाललाय आपला. शेतकऱ्याने सकाळचा टायमिंग तुमच्या संसाराला लावा, पण चांगल्या कामासाठी लावा. मूर्ख गावात 5-5 तास गप्पा हानीत बसू नका उगा. तेवढ्या वेळात काम किती करायचं महिलांकडून शिका. स्वतःच आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणीफणी करून, पोराचा डबा बांधून तालुक्याला असलं तर शिकायला पाठवून देतात. 11ला तर डबा घेऊन रानात खुरपायला त्या, आणि ह्यो डायरेक्ट 12ला गावातून रानात येतो. वाडा जेवायला भूक लागली, तो काम काय केलं बरं नेमकं? शेतकऱ्याच्या बायकोमुळे शेतकऱ्याचे प्रपंच टिकून आहे. बायको उभारी देणार असा हिता आपला विषय चाललाय. राजा दशरथ लढायला निघाले, कैकई सोबत होती, आणि कैकई रथाचं सारथ्य करीत होती. सोपी नव्हती कैकई, धनुर्विद्यात सुद्धा प्रवीण होती मायबापती, अत्यंत निपुण. जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंताने केलं. अर्जुनाचा रथी, अर्जुनाचा रथी, अर्जुनाचा रथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी.
होय हा सारथी आणि बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. अहो, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं भगवंतानी. तसं दशरथ राजाच्या रथाचा सारथ्य काही माता करत. स्त्री पहिल्यापासून टॉपला बरं का महिला. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू. देश तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती, आपण फक्त पती. काय दर्जा आहे ह्यांचा. स्त्रियांना कधी कमी लिखू नका. त्यांच्यावर टीका करण्याचा कुणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी नावं ठेवतात महिलांना. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. हा. निंदा कर मत नारी की, नारी रतन की खान है, जिस नारी से पैदा हुए, सुखा विश्व हनुमान कबीरा, सुखा विश्व ओ निंदा मत करना नारी की, नारी रतन की खान. कबीर महाराज म्हणले निंदा करू नका. नाही देव लय मोठा आहे ना कृष्ण. घे ना म्हणा डायरेक्ट अवतार. मग जमलं का आमच्या देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं देवाला सुद्धा. ही स्त्री शक्तीची पावर आहे. विडवलं. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरांच्या कीर्तनात चाल कुणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कुणाचा अधिकार? जनाबाईचा. हे लक्षात ठेवा. काही माता सारथ्य पण करते. रथाचा हित आपला मूळ विषय चालू आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये दगडावर रथाचं चाक आपटलं आणि रथाच्या चाकाचा एक्सेल तुटला. काही क्षणात चाक निष्ठून बाहेर पडणार आहे. काही मातेचे लक्षात आलं, पण मालकाने तसं एकाग्रमन केलंय. धनुष्याला बाण जोडलेला आहे. लक्ष असं एक केलेलं आहे. आणि तशा परिस्थितीत सांगायचं का होय व होय व हे बघा की रथाचं चाक. तसं जर काही म्हणली असती तर दसऱ्यानं तेवच बाण काही लहानला असता. अगं माझा मी काय कोणत्या टेन्शन मध्ये येईन तुम्हाला काय सांगती. बघा ना काय गावात बसलेले असतात ग्रामपंचायत मध्ये घरनं फोन येतो. हे वसनात बघ. हा बोल काय बोल गॅस संपला इकडे या. ते म्हणतो मी गावचा विकास. गाव गेलं चुलीत घरचं बघा आधी. कनाकन बोलत आहेत त्यांना काय टाइम समय सूचकता काय विचार करते. तसं काही विचार केला. अशा परिस्थितीत म्हणायचं का रथाचं चाक तुटलंय ते बघ. काही विचार केला की मी काय करू शकते ह्या घटनेला. एका हातानं सारथ्य पण केलं. लगाम हातात आहे आणि चाक दाबून धरण्यासाठी आपल्या एका हाताचं बोट मायबाप ते असणाऱ्या चाकाला असं आडवं लावलं आणि चाक दाबून धरलं. आणि तोच बाण शत्रूला पुढं लागला. शत्रू गतप्राण झाला. युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. आणि राजा दशरथाला कळालं आजचा विजय मॅन ऑफ द मॅच.
क्रिकेटमध्ये हे सगळं सार जर कोणाला जात असेल ते आमच्या कैकई मातेला मान्य केलं. तुझ्यामुळं मी विजयी झालो. इतकी सोपी नव्हती. कैकईला नाव ठेवण्याच्या आधी जरा अभ्यास करा. आपली लायकी काय, आपण बोलतोय कुणावर. म्हणले मला 2 वचनं द्या. ठीक आहे, प्रसन्न आहे, काय मागायचंय? काहीच नाही, सध्या नको म्हणले, वेळ आल्यावर मागणं, आता नको. काय आली वेळ, कधी राज्याभिषेक ठरला होता ना रामाचा. काही चांगलीच होती हो. ही मंत्र आहे ना, मंत्रा, हे जर डोकं पहिलं टाप असलं पाहिजे बघा. ही सगळं तुम्ही कुणाच्या आहेत, ही लय महत्वाचा मुद्दा आहे बघा. मूर्खाच्या संगतीत राहताना तर बरबादीच. ही घातक माणसं असतात मायबाप. स्वतःचे विचार दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करताना स्वतः अक्कल शून्य असतात. ही दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नोपजो नारायणा. स्वतःच्या मनातली दुर्बुद्धी तिच्या मनात घातली कैकईच्या. ती रामाला बी मुलगाच मानत होती, तिच्या मनात पापच नव्हतं. पण संगत, आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला, खारट झाला. नदीत पडला तर गोड झाला. इस्त्यावर पडला तर करपून मेला. फुलात पडला तर दोबून धुवून चमकला. आणि शिंपल्यात पडला तर मोती झाला. मला सांगा, थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. संग एक जणाने काय केलं, पेढा बनवला, ओरिजिनल पेढा. बाजारात काय केलं, कुणा संग दोस्ती करावी ह्याची अक्कल नाही. जिथे उंदरं मारायचं, जिथं औषध विकतात तिथं पेढ्यावाल्याने दोस्ती केली. आणि पेढ्यावाल्या मोठ्याने बोंबलायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं, खाल्लं की मरतय. तो त्याच्या पुढे ऐकायचा ना, लय गोडन खाल्लं की मरतय. रुपया भावाने नाही. मला फोन केला, माऊली पेडच खपा ना हो. म्हणलं तू कोणत्या गेले ते? म्हणला उंदरावाल्याच्या. म्हणलं तुला अक्कल आहे का? तुझा माल कोणता? तो गल्ली कोणची धरली? मिठाईवाल्याच्या चौका जा, तासात पेड खालास. याला म्हणायचं संगत विडवलं. म्हणून तो कोबर आहे म्हणले. हा नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा. संत संग देही सदा, संत संग देही सदा. नलगे मोती धन संपदा, संत संग देही सदा. गुण गायन आवडी, तुमच्याच कपाटात ठेवा म्हणले. मला द्यायचे असेल तर संत संग देई सदा. संगत, चांगल्याच्या संगतीत राहायचं. चांगले विचार, चांगले आचार, चांगलं मार्गदर्शन मिळत असतं. हे तरुण मुलांनी लक्षात ठेवा. मूर्खाच्या संगतीत हे लोकांच्या, त्यांचे विचार अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाद. बैसता चोरा पासी ऐसीच होय बुद्धी. बैसता चोरा पासी ऐसीच होय बुद्धी. देखताच चिंते मन धावे, मन धावे. देखताच चिंते मन धावे. बैसता चोरा पासी ऐसीच होय बुद्धी. बैसता चोरा पासी ऐसीच होय बुद्धी. देखताच चिंते मन धावे, मन धावे. देखताच चिंते मन धावे. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. त्या चोरापाशी बसले की तशीच बुद्धी. चिंदी दिसली तरी असं वाटतं की खिशात टाकावं का चिंदूक. सोनं दिसले ते खून करीन ना. संगत, चांगल्याच्या संगतीत राहा. पाला खाणारे वानर होते, रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली त्यांच्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ आणि दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कुणाच्या संगतीत आहे. सोबत सुद्धा चांगली ठेवायची. याडपाट, दलिंदर, त्याला कीर्तन संपल्या सांगायचं, बाबा बस तुझ्या नादाला लागून आमचं पूर्ण पटांगण झालं.
मी एकटा जगतो पण तू लांबच भराय बा मला. तुझा ना मला उपयोगच नाही. तुम्हाला चांगला निर्णयच घेऊन द्या ना. तू लांब जा बाबा. मंत्रा माइंड सेट केला कैचं हे असं असल्यावर असं असतं ना, असं झालं असं असतं. ते तुला 2 वचनं दिली तिने म्हणले लाडतानी. म्हणजे तिला ध्यानात बी नव्हतं कैच्या कधी दे ही नाही ध्यानात. ही अशी असते. हा ही पिटवणारी जी जमात आहे ना, ही पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरिवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असून तिथं जी टोळी असते ना, ही गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. गावात एखादा वारकरी वाढला की लगेच त्याला टोचून आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडा. हा तिथं लई पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा कराय. आधी गाठला डहावा ना, आता झाला का बाबा. ते म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतो बाबा. पहिलं मी पियत होतो, मला कोण बोलत नव्हतं. कारण बोललं की मी हानीत होतो. आता पिता येईना ना हानता येईना. आता सहन करा. लोक काय म्हणते त्याचा विचार. लोकांचं काय घेऊन बसले भाऊ. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागलं की लोक म्हणतात हे चांगलं. तुका म्हणे आता आई का वचना जोनिया जन भक्ती करा जोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता आई का वचना जोनिया भक्ती करा जोनिया जन. म्हणले माझं एवढं ऐका, बाकी नाही ऐकलं तरी चालन. एवढं वचन लक्षात ठेवा. त्यजो नियोजन भक्ती करा. काय लोकांचा विश्वास आहे. कोण कोणाचे पैसा दिला तर चांगलं. मैत्र सुद्धा पैशावर आहे. पैसे दिले की म्हणतात आमचा चांगला दोस्त आहे, आणि नाही दिले की म्हणतात हे गोड बोले नुसता, संकटात कामाला येत नाही. हे पैसा. पोराने जर आईला पैसे नाही दिलं, विचारपूस नाही केली, तीच आई अख्या गावात सांगते बैल झाला. अरे जिथं आई पोराची व्हाय नाही सध्या. हे जगाचं काय घेऊन बसले तुम्ही. जग लय येडे नो. ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास धरली तुझी कास तुका मारे धरली तुझी कास तुका मारे. ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास धरली तुझी कास तुका मारे धरली तुझी कास तुका विश्वास ठेव. तुका बऱ्या म्हणले म्हणून तुझी कास धरली. तुका म्हणे तुझी खरा निर वावगा पसाऱ्या. काय हे जगला बडच आहे. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागले. अहो माझं मागील महिन्यात एका गावात कीर्तन होतं. ज्याने तारीख दिली त्याचं नावच विसरलं माझ्या घरबडीत. ते कीर्तन संपल्या मला महाराज तुमचं कीर्तन लय पडलं. मी आता मी जीव लावून केलं पडलं कस काय. अख्खं गाव म्हणते चांगलं झालं हे कस. म्हणजे ह्याचं नाव घेतलं नाही, कीर्तन पडलं. 8 दिवसांनी त्याच्याच गावा शेजारी कीर्तन. ते आलं कीर्तनाला. मी म्हणलं हे रत्न नाही म्हणलं. आणि ह्यांच्यामुळे योग आला. ते कीर्तन संपलं म्हणा महाराज काय कीर्तन झालं आज. महाराष्ट्रात तुमचा हात कोणी धरायचा नाही. 1 नंबर कीर्तन. और म्हणलं काय जग आहे. म्हणजे ह्याचं नाव घेतलं की चांगलं. ही चोरावर काय विश्वास ठेवायचा हे असं. ह्याचं विसरलं की माझं पुरं पटांगण करून टाकलं. काय जग आहे. नोहे बरा हा लौकी. हे लोक येत लोक आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागूच नका. जेने मुखे स्तवी तेची जिथे पाठी लावी आईची आधाराती यादी त्याचे तोंडी पडोबावी. जेने मुखे स्तवी तेची जिथे पाठी लावी आईची आधाराती यादी त्याचे तोंडी पडोबावी. उत्रेश्वर महाराज ज्या मुखानं स्तुती करतेत त्याच मुखानं परत निंदा करतेत लोक. काय समाज आहे. तोंडाव म्हणणार वा 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 वा. तुमच्यासारखा माणूस नाहीच तालुक्यात. आणि गावचा विकास फक्त तुमच्यामुळे झालाय. नाही तर आपलं हे दलिंदर गाव पण गावाला कुठं तुमची किंमत आहे तवा. ही गंगा तुमच्यामुळं आली विकासाची. तोंडावर बरं का थोडा त्यो पुढं सरकला की काय खरे ह्यांनी तर वाटोळ केलंय गावचं. याला आणखी प्रमाण. मैंद मुखीचा कोबळा बाबा तरी
असं कवळच बोलत्यात तो, काय काय इतकं शेलक बोलत्यात ना. त्यांचं जर बोलणं ऐकलं तर आपल्याला सुद्धा वाटतंय नाही नाही हे आपल्या इतका कोणाच प्रेम करीत नसतो, तो खरा गद्दार असतो, दुश्मन. हा, हे लय गोड बोलणारे आपल्याला कधीच मतदान करीत नाही, लिहून घ्या. आपलीच खात्यात, आपलीच पेत्यात, आपलाच कार्यक्रम लाभत्यात संग राहून. अरे उघड उघड दुश्मन परवडला ना, भर सभेत आपले षडयंत्र ओपन करतो, पण संग राहून गद्दारी करणारे सगळ्यात भयानक जात आहे विडावलं. हो, गद्दारी करू नका. ज्या माणसाने आयुष्यभर तुमच्या विश्वास टाकला डोळे झाकून, त्याची झोपेत मान कापू नका. समाजच असा आहे, विश्वास टाकताच कोणावर सध्या जगात. लोकांचं काय खरं. राजा झोपलं आणि राजाने माकाड ठेवलं रक्षण करायला, आणि त्याच्या हातात तलवार दिली. सचिन महाराज माकडाच्या हातात तलवार दिली, त्याला सांगितलं डास आला की हाणायचा. प्रवीण महाराज विश्वास कुणावर ठेवला? माकडावर. त्याच्या हातात दिली तलवार, मच्छर बसला राजाच्या नाकावर. नाक हाणणं म्हण, काय बघता माझ्याकडे. राजा होता, हेल्मेट घालून फिरायचा राजा म्हणून. हे असे लबाडाची दुनिया आहे. विश्वास कुठं नाही, विश्वास फक्त संताचे पायी. माझा विश्वास जपून राजाचा तुटला असन त्याने हेतून माग सोडून द्या, पण हेतून पुढे लबाडांवर विश्वास ठेवू नका. विडावलं. हे लोक आहे, समाज आहे. आम्हाला तरी काय नीट बोलतात का? मी परवा सकाळी सकाळी कीर्तन चौकात त्याचं म्हटलं जय हरी, मी म्हणलं जय हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ. तुला काय आम्ही जंगली रमी खेळणारे दिसलो का काय? म्हणजे खेळणारे तर येदन भवनात खेळतात तरी निवांत इथं, आणि हे तर आम्हाला वार करायलाच का टूचून बोलता बरं. 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. तुम्ही किती गावासाठी करा, तालुक्यासाठी करा, अख्खा समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. देवाला नाही, संताला, महाराजांनी पुढारी तलेला आमचा विषय. ठराविक टक्के समाज विरोधात असतो, आणि 100% हे मला मानलं पाहिजे अशी शहाण्या माणसाने कधीच अपेक्षा धरायची नाही. काय करायचं 100%ला? 51% सरकार येतंय. जगात देवानंतर सगळ्यात जास्त पावर सत्तेत आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत कसलं प्रकरण असू द्या, मिनिटात जिरवता येतं. सत्ता हातात असेल तर ती सत्ता 51% लोकांनी आपल्या बाजूने कौल दिला की हासिल करता येत असते. सत्तेत आहेत त्यांनी बी शायनिंग हाणायचे नाही की लई लोक आमच्या बाजूने, आणि विरोधात आहेत त्यांनी बी खचायचं नाही. लईच लोक विरोधात गेली का काय, 1-2%लाच खेळ असतो. फिरवाय आली पाहिजेत. विटवलं. समाज आहे ही घातकी माणसं. मंत्रा इथं विषय चाललाय आपला, ही सोडू नका. कैकेयीच्या मनात भरवलं तिने, असं असं म्हणले. ते होईन राजा, तुझ्या लेकराचं काय? तो काय चपला उचलायला बिस्लरी, गुळ, खुडच्या, टेटस, स्टिकर, आवाज कुणाचा, तुम आगे बडो, हम पिछे, पुढचे पुढं मागची माग. म्हणलं ना राम होईन राजा, तुझ्या भारताचं काय? कल्पना घुशिवली ना मनात. म्हणजे मग मी काय करू? काय करू म्हणजे वरदान माग, भारताला राज्याभिषेक. म्हणे राम त्याला प्रधान सुद्धा नाही, वनवास. ज्येष्ठाची धाडावे पुरी दिगंधरा, ज्येष्ठाची धाडावे पुरी दिगंधरा, नये समाचार त्याचा नये समाचार त्याचा. ज्येष्ठाची धाडावे पुरी दिगंधरा, ज्येष्ठाची धाडावे पुरी दिगंधरा, नये समाचार त्याचा नये ज्येष्ठ आहे ना तो पाठवून द्या मला वनवासात. त्याची बातमी सुद्धा आपल्या काना नको. आणि माझा जो पुत्र आहे भरत त्याला राजा बन. दशरथ राजाला वचन मागून घेतलेलं, म्हणले माझ्या वचनाची आज पूर्ती करा.
बापाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि प्रभू रामचंद्रांना प्रसंग सांगितला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही वचन दिलंय ना, शब्द पाळणार. का? आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व हॅलो, आवाज द्या. शांतिरत्न नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट, शांतिरत्न नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी उत्तमाची गती तो एक पावेल, तो एक पावेल, चला 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 चलो, उत्तमाची गती तो एक पावेल, तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, पावेल, वाढवी महत्व वडिलांचे. आदर्श मुलगा त्याला म्हणायचं. बाप असा गावात 32-36 झाला पाहिजे, असा फुगला पाहिजे, लोक म्हणली पाहिजे ती तहसीलदार झाला आणि ह्यांचा पोरग आहे बरं का, ते आर्मीत आहे ना, तो डॉक्टर आहे ना, तो ह्यांचा आहे बरं का. बाप साधा होता पण पोरांनी कमी. वाढवी महत्व आदर्श मुलगा त्याला म्हणायचं. आपल्यामुळे आपल्या बापाची मान समाजात खाली होऊन देता कामा नये. मुलं आणि मुली ही तुमची जबाबदारी आहे. आई आणि वडील स्वाभिमानाने जगले पाहिजेत. आदर्श मुलगा. मी शब्द दिलेला नाही, पण माझ्या वडिलांनी दिलाय. वडिलाचा शब्द माझ्यासाठी प्रमाण शब्द आहे, आणि वडिलांच्या शब्दासाठी वनवासाला गेले. बोले तैसा त्याची वंदीन पावले, म्हणून तो कोबारे म्हणतात. स्वतः बोलले तसं वागले, गुरु बोलले तसं वागले, वडील बोलले तसं वागले, म्हणून त्याची वंदीन पावले. विडल ठीक आहे महाराज, तुम्हाला जे सांगायचं ते आम्हाला लक्षात आलं. पण आता आमचा प्रश्न आहे का, तुम्ही काय म्हणले, राम जसं बोलला तसं वागलं, ठीक आहे. रामाचं कळालं, कृष्णाचं काय? बोले तैसा चल हे राम ठीक आहे हो, पण कृष्ण जसा बोलला तसा वागलाच नाही ना. कृष्ण काय बोलला? ज्या वेळेस युद्ध असं तोंडावर आहे, आता बी तोंडावरच आहे, युद्ध चालू आहे हळूहळू, आता होईन जानेवारीत अजून मोठं सुरू होईल. आणि मग म्हणले मी एकटा एका बाजूला, आणि माझी नारा निशाण 18 औक्षणी एका बाजूला, आणि मी हातात शस्त्र धरणार नाही. कृष्ण काय म्हणले? हातात शस्त्र धरणार. बोले ठीक आहे, पण ज्या वेळेस भीष्माचार्यांचे पुढून बाण अर्जुनाला घासायला लागले, देव म्हणले आता कंट्रोलच्या बाहेर विषय गेला. म्हणजे खाली उतरले, रथाचं चाक उपसून काढलं, आणि चाक घेऊन भीष्माचार्याच्या अंगावर मारण्यासाठी धावले. आधी काय म्हणले? हातात शस्त्र धरणार नाही, आणि चाक घेऊन तो भीष्माचार्याच्या अंगावर. मग हे तुमचं जोडायचं कुठं? बोले तैसा चाली विडल. नाही नाही, तुम्हाला तर लय प्रिय झाला तेव कृष्ण. कृष्ण वंदे जगद्गुरु. तुम्ही तर जगद्गुरु केलं त्यांना. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू, चुलतान चुलत भाऊन सगळं कृष्णालाच करून टाकलं. गुरून तारून पैल पारून उतरून कृष्ण 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 उकळी जन्मला गुडिया तोरण लय. तुम्ही तर बाळ क्रीडेच्या अभंगन धना धन नुसता कृष्ण लोकाला सांगितला, त्याचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण व्हायना. मग ही तुमचा अभंग कुठं जोडायचा? बोले तैसा चाले विडल. ऐकणारे तरी काय सोपे असतात का? ऐकणाऱ्याला गृहीत धरायचं नाही. सांगणाऱ्याच्या प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाता पाटे. ज्याच्या काहीच पाठ नाही त्या दिंडीचा मालकही. कोण कोण राहिलं बिशीचं? अरे प्रस्थानच्या आधी कुठं बिशी असती होय? तू थोडं जाऊन दे ना दिंडी, थोडी येवत वरवंडकड थोडी पुढं, तो आधीच बिशी बिशी करीत हो.
म्हणजे मला काय सांगायचंय, बोलणारा देव असतो, ऐकणारा महादेव असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. ऐकणाऱ्याला कमी समजायचं नाही. तुकोबारा म्हणले बोले तैसा चाले. लोक म्हणले मग कृष्णाचं काय, आधी म्हणला शस्त्र धरणार नाही, शस्त्र घेऊन भीष्माचार्य धावले, मग हे कस काय बोले तैसा चाले. विडल पण 2-4 पुस्तकं वाचून टुरटुर करणाऱ्याने तुकोबारांच्या पुढे नाटकं करायची नाही. इथं आम्हा घरी धन आणि शब्दाचीच रत्ने. तुकोबारा म्हणले तुझा प्रश्न मला पटला. प्रश्न बी योग्यच आहे ना, काय चुक आहे त्याचं, खरं आहे प्रश्न. बोलला तसा वागलाच नाही ना, मग आमचा प्रश्न आहे. मग प्रश्न नीट असावा आणि नीट प्रश्नाला नीट उत्तर असतं. मला एक जमाला कीर्तन करते उत्तर का घालता, मग काय बरमडेव करू का. तू उघडा होऊन कुत्री घेऊन हिंडतो रस्त्याच्या कडेने, आम्ही धर्म जपतोय, जपू दे ना. म्हणजे हे काय प्रश्न आहे का. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरता म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. एक मला हरिपाठात काय तुझ्या आज्याचं चरित्र आहे म्हणलं. हरिपाठ काही नमुने उग काही विचारतो उग आडवं लावायचं म्हणून. जसे तुकोबारा म्हणे गाठी पडली ठका ठकान त्याचे वर्म जाणे तुका. हा ठग जर भेटला तर मी मग महाठकासारखं वागत असतो म्हणले. हा कवर लोकांच्या पुढे मुंजू करायचं म्हणले. तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन. एकदा माझा कीर्तना विषय झाला, जसं पेराल तसंच उगवतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याला प्रमाण दिलं माऊलीचे. जे क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आनंद उपजे, पाहिजे त्याचे देखील दर्पणाधारे किंवा सुशित्रे आणि ओलटे. बीज पेरले गोमटे, जे पेरले तेच उगवतंय. आरशा आणि आरशात बघाल तेच दिसतंय. जैसा तैसा दावी आरसा नकट्या कैसा, आणि जमिनीत पेरल तेच उगवतंय. म्हणजे जे पेरल ते उगवतंय. हे त्याला सांगितलं. ते मला महाराज तुमचं चुकलं. म्हणलं का, पेरल तसं उगवत नाही. म्हणलं कसं काय. मला शेंगदाणा पेरलं त्याला टरफल कुठून येतं. हाय का आता प्रश्न. भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर त्याला फोलकं टाक. मला आला की शेंगदाणात आत नाही, डायरेक्ट आला पाहिजे शेंगदाणा. टरफल्याचा काय संबंध आहे. मला हलू न दे ना, उत्तर द्या. म्हणलं चल घरी चहा प्यायला नाही, फुकट द्यायला येडा नाही. चहान म्हणले प्यायला आणतो म्हणला. आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. त्यानं असा कपात चहा आणला, मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते म्हणा चहाचे बिस्किट, म्हणलं बिस्किटला आग लाव. म्हणलं कप बी नको, नुसता चहा. म्हणा कपाशिवाय चहा कसा येईन. म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल. तुमच्या कुठं नादी लागा, मग तुला आधी कळत नव्हतं का. आम्ही रोज 5-6 जिल्हे फिरतो, म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय. हे अनंत वाचळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे. अरे प्रश्न जरूर असावा, त्याच्यात वर्म पाहिजे, बोगच प्रश्न नसावे. प्रश्न योग्य आहे ना, बोले तैसा चाले. रामाचं ठीक आहे, कृष्णाचं काय. आधी म्हणले हातात शस्त्र धरणार नाही ना, हातात शस्त्र धरलं मग तुमचा अभंग जोडायचा कुठं. बोले तैसा चाले. विडवलं तर त्याचं उत्तर आहे का, जसं भगवान श्रीकृष्ण म्हणले की हातामध्ये शस्त्र धरणार नाही, हे जसं देवाचं बोलणं आहे, तसं आणखी एका ठिकाणी देव फार मोठं बोललेले आहे. शस्त्र धरणार नाही हे छोटं बोलणं आहे, पण एक मोठं बोलले. यदा यदा हि धर्मश्य ग्लानिर्भवती भारत. धर्म रक्षण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, पण धर्माची संस्थापना करेन, धर्म स्थापन करील. हे सुद्धा देवाचं बोलणं आहे. मग ह्या मोठ्या बोलण्यापुढं ह्या छोट्या बोलण्याचा निभाव लागत नाही. बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहते. हे मोठं बोलणं खरं करण्यासाठी छोटं बोलणं झाकावं लागलं. कारण माझा अवतार त्याच्यासाठी आहे. कशासाठी. धर्माची संस्थापना करण्यासाठी. हे सुद्धा मी बोलूनच अवताराला आलोय. माझं हे मोठं बोलण्यासाठी मला छोटं बोलणं झाकावं लागलं. त्यामुळं शब्दाच्या पातळीवर जरी कृष्ण खोटा वाटत असल तरी अस्तित्वाच्या आणि तत्वाच्या पातळीवर भगवान श्रीकृष्ण जसं बोलले तसं वागले, म्हणून त्याची वंदे
म्हणून कृष्ण सुद्धा बोलला होता की धर्माची संस्थापना करील आणि धर्म संस्थापना केलीच म्हणून त्याची वंदीन म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु. तत्वाच्या पातळीवर कृष्ण सुद्धा जसं बोलला तसं वागला. आता सध्या मी तर म्हणतो आपल्या कलियुगासाठी हे अभंग नाहीच. हे नाही सध्या नाही. आता म्हणले काही म्हणले होते आधी कर्जमाफी करू, पोलीस भरती करू, महिलांचं सबलीकरण करू, तरुणांना रोजगार देऊ, गावचा विकास करू. शब्द काय पाहण्यासाठी द्यायचे असतात का हो? वचना फिरती अधम जाना तैसा नो हे नारायण तैसा नो हे नारायण तैसा नो हे नारायण वचना फिरती अधम जाना तैसा नो हे नारायण तैसा नो हे नारायण आधम जन हे वचनाला फिरतात. नाही वचनाला फिरतात तेच आधम आहेत. विडवलं. जे उत्तम आहेत ते वचनाला फिरू शकत. वचना फिरते आधम जन. पण माझा नारायण तसा नाही बरं का. देव जसं बोलतो तसं करून दाखवतो. तैसा नोहे नारायण जगव्यापक जना. म्हणून शब्द हे सध्या नाही. आता एक वाक्य सांगा. पहिलं चरण बोले तैसा चाले. ही बोले तैसा चाले हे लय लांबची स्टेप झाली. मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो. हे फक्त नीट बोले. बोले तैसा चाले एक तेरे बस की बात नाही. ते आपला विषयच नाही. फक्त नीट बोले एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सक्सेसफुल. नीट बोला हो. काय घातकी बोल नाही काय कायचं. अहो सहजच बोलतात पण पटांगणच करून टाकतात म्हणून. एखाद्याला जर असा फोन यावं त्याच्या पाहुण्यात भावकीत वगैरे एखादा पोरग वगैरे बघून गेलेले पाहुणे त्यांची मुलगी ह्याच्या भावकीतलं पोरग असलं तिकडून जर फोन केला त्यांनी कसं आहे ती पोरग लगेच फोन त्याला इतका डेंजर म्हणजे त्याला मध्येच पुढच्याला काय कळायचं ते कळून जातं. ते म्हणतो ठीक आहे काय नाही. त्याला मध्येच आम्हाला सगळं कळालं. पुढचं बोलण्याची गरज नाही. काय बोललंय माणसाचं चांगलं बोला. बोलो ऐशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. तर गोबाऱ्या म्हणले आम्ही बाकीचं बोलतच नाही. बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवा विन काही राव देवा विन काय. एक सरे केला एक सरे केला आता देवा विना नाही आता देवा विना नाही एक सरे केला एक सरे बोलण्याची नाही आता देवाविन काही. आणि जर बोलायचं असेल तर मुखी अमृताची गोड बोला किंवा बोलावा. नाथबाबांनी तर सांगितलं हरी बोला नाही तरी आ बोला व्यर्थ गलबला. बोलायचं असेल तर हरीचं बोला नाही तर गप मरून पडा. पण मोकार कालवा करू नका. वाच 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 काय काय तुको बऱ्या म्हणले मी बाकीचं बोलतच नाही देवाचं इतकं बोलतो. हा माझी मजा झाली अनवर वाचा. माझी मजा झाली माझी मजा झाली अनवर वाचा. वाणी माझं ऐकत नाही माझी मजा झाली अनावर वाचा. देवाचा सोडून दुसरा आम्ही बोलत
नाही, फक्त देवाचं बोल. म्हणून माणसाचं बोलणं चांगलं असावं. बोले तैसा चाले या अगोदर फक्त नीट बोले एवढं लक्षात ठेवा आणि सत्य बोले. धर्मराज आयुष्यात कधीच खोटं बोलले नाही, पण देवाच्या सांगण्यावरनं अर्ध सत्य बोलावं लागलं. एकदा ते द्रोणाचार्य आवरानाच त्यांचं मुलावर लय प्रेम होतं. मुलावर असतंच पुत्र प्रेम. धृतराष्ट्र बी त्याच प्रेमाने याडा झालता ना. पुत्र स्नेह मोहितो. मोहीन म्हणजे त्याला मोहिनीच टाकले मुलं. आणि आता बी बघा ना, पुत्र प्रेमामुळे जिरवलं प्रकरण मागच्या 10-15 दिवसापूर्वी. ही पुत्र प्रेम म्हणजे लय अवघड प्रेम आहे. ते डायरेक्ट सांगितलं, ही बाकीचं मला काय सांगू नको. धृतराष्ट्र म्हणले, धर्मक्षेत्रे माझं पोरग गेलंय ना लढायला, ती दुर्योधन काय करतो तेवढं मला सांग. बाकी गीता फिता मला काही घेणं देणं नाही. ही म्हणजे आंधळ होतं पण किती आगाव होतं बघा ना. ही याला म्हणायचं पुत्र प्रेम. तसं द्रोणाचार्यांना बी आती आणि मुलावर प्रेम जरूर असं. प्रेम वेगळं, नेम वेगळा, लाड वेगळा, फाजील लाड वेगळा. पोरं बिघडायचे काय काम आहे. प्रेम तिथं प्रेम असावे, नेम तिथं नेम, तर आदर्श पिढी पुढची घडणार आहे. दोनही बाजू, संस्काराची बाजू सुद्धा परिपक्व पाहिजेत आणि कठोरता सुद्धा आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी पाहिजे, तर पुढची पिढी आदर्श घडणार आहे. विडल आणि आश्वस्तामा चिरंजीवापैकी एक होता. सप्त चिरंजीवामध्ये त्याचा 1 नंबर आहे. आणि मग देव म्हणले, कस काय आवरायचं बा. द्रोणाचार्यांना म्हणले, खोटी बातमी पेरावं लागन. उभा राहायचंय, उभा राहायचंय. उभा नाही राहायचं म्हणजे फक्त पुढ्या सोडा. हे पुढ्यांचा बी लय राजकारण पुढ्यावरच असते. फक्त लोक येड्यात काढायची, फपलून न्यायची. त्याचं असं त्याचं म्हणजे आश्वस्तमा मेला अशी बातमी व्हायरल करा. बातमी व्हायरल होत चालली. द्रोणाचार्यांच्या कानावर बातमी मिळाली की आश्वस्तमा मेला. आता आश्वस्तमा नावाचा एक हत्ती बी होता. म्हणजे देवाने त्याचं नामकरण केलं होतं. बारसं देव तेवढ्याच चतुर होता शिरोमणी. ज्याला आदर्श गृहस्थाश्रम करायचंय त्याने रामाला आदर्श माना, आणि ज्याला यशस्वी राजकारण करायचंय त्याने कृष्णाला आदर्श माना. विडल आश्वस्तमा नावाचा हत्ती देवाने मारला आणि बातमी काय केली, आश्वस्तमा मेला. आणि द्रोणाचार्यापर्यंत गेली की तुमचा मुलगाचा आश्वस्तमा जो आहे तो गेला. म्हणले, हे जग लाबाडा एकच माणूस खरं बोलू शकतो, धर्मराज. सारं त्याला सांगितलं धर्मराजाच्या पुढे चलो. विचारलं, धर्मराज सांगा, हे ऐकतोय खरं आहे का? आश्वस्तमा मेला बातमी कानावाली खरं आहे की खोटं? धर्मराजाला आधीच देवाने पिना हाणून हे ठेवल्या होत्या. लई गंधन बुक्यावर जाऊ नको तू. ही जर सुटला तर तुझं पटांगण होईन भाऊ. तू नाही तुझ्यावलं येऊन देत मी. हाय खंबीर तुमचं कमी जास्त सोसायला. फक्त तू थोडं का होईना जरा दबून बोल. आश्वस्तमा मेला हे मोठ्याने सांग, पण हत्ती का माणूस हे फक्त तोंडातल्या तोंडात बोल. देवाने चार्जिंग केली होती आधी. धर्मराज बी आश्वस्तमा मेला का? हो आश्वस्तमा मेला असं मोठ्याने ओरडले. पण माणूस की हत्ती हे काही कळलं नाही बापाला. आश्वस्तमा हत हा, पण पुढे सांगितलं नरोवा कुंजरवा. माणूस की हत्ती हे काय हे बोलले हळूच ना. आधी तर मोठ्याने खपकून गेले बोलून. ती पुढचं तर ऐकायची मानसिकताच राहिली नाही द्रोणाचार्याची. आश्वस्तमा मेला आणि खरं बोलणारा म्हणतोय म्हणजे खरंच गेलं का काय? धनुष्यबाण गळून पडलं, गुडघे टेकले पडून तर दनादन बाण आले. पण आयुष्यात कधीच खोटं बोलले नव्हते, अर्ध सत्य बोलले. धर्मराजाच्या रथाचं चाक जमिनीला टेकत नव्हतं आधी. 4 बोट असं हवेतनं चालायचं. चाकच जमिनीच येत नव्हतं हवेतनं. का? सत्यवादी होता. पण हे अर्ध सत्य बोला तर धाड दिशेने चाक असं आपटलं खाली, म्हणजे रथ जमिनीवर आला. आणि वैकुंठाला जाताना हाताचा अंगठा गळून पडला. वचनाचा महिमा क्षणभरी लोपला. आणि ही कशाची घटना आहे तर अर्ध सत्य बोलले तर रथ जाग्यावर आलाय. आपली जिंदगी गेली खोटं बोलण्यावर. आपल्याला काय फळ भोगावं लागते सांगता येत नाही. अर्ध खोटं बोलले तरी झटका बसला. आणि म्हणून माणसाचं बोलणं हे सत्यवादी असावं. सध्या माणसं सत्तेच्या माग आहेत, सत्याच्या माग कोणीच नाही. पण विजय हा सत्तेचा होत नसतो, विजय हा सत्याचा होत असतो. म्हणून आपलं प्रीत वाक्य सत्यमेव जयते. सत्यम शिवम असं आहे का? सत्ता
युक्ती सुंदरम नाही, सत्यम शिवम सुंदरम. म्हणून सत्तेच्या मागं पळण्यापेक्षा सत्याच्या मागं पळा. सत्ता तुमच्या मागं पळल्याशिवाय राहणार नाही. विडवलं म्हणून बोले तैसा चाले त्याचे वंदीन पावले. बोलल्याप्रमाणे जर वागला, करून दाखवलं, त्याच्या चरणाचं मी वंदन करेन. बोलणं सोपं. एखादा म्हणेन मी वैराग्यवान आहे, तुकोबाऱ्या म्हणले मला खरं वाटणार नाही. नो हे वैराग्य ते सोपारे मज बोलता न वाटे खरे. उद्या कुणी उठणं म्हणेन. एक जुन्या कीर्तनकाराचा सिद्धांत लक्षात येईल तुम्हाला. बोले तैसा चाले. बोलणं सोपं, करणं अवघड. ह्याच्यावरच आहे. सांगतो, एक रोज पिऊन यायचं आणि बायकोला म्हणायचं मी म्हणेन ते मला खायला करण्यात मी तुकाराम महाराजच होईन. म्हणजे बोलायचं ना, बोले तैसा बोले, नुसता बोले. आणि मग बायकोला वाटलं ही जर तुकोबाराय झालीत म्हणजे जमीन जाईन. जहागीरदारी तुकोबारने वाटून टाकली. लेकरा बाळाकडे लक्ष नाही, भंडारा लोकांना तप करणं, मग संसार कसा चाल. ते म्हणायचे महाराज तुम्ही काही मागा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, पण तुम्ही तुकोबाराय काय होऊ नका. बिचारे मावली होते आणि ही पियाताड होतं तिच्या संधीच. ही पियाताडीत ना गावातली. ह्यांनी लय वाटोळ केलंय हो गावागावाचं. आणि पेताडाची बायको खरंच भाग्यलक्ष्मी. या जगात सगळ्यात जास्त भाग्यवान बायको कोणाची असेल तर ओरिजिनल बेवड्याची बायको खरंच लक्ष्मी. बापाचं नाव कमवण्यासाठी, भावाची इज्जत राखण्यासाठी नांदते. इकडं झालेलं दुःख कधी बापाला आणि भावाला सांगत नाही. तर माझ्या भावाचा गावात दरार आहे, त्याची बहीण नांदत नाही. हा जर प्रसंग भावावर आला तर त्याची मान खाली होईल. मार खाते, दुःख सहन करते. हा ना हरामखोर 70 रुपयाच्या बाटल्यानं संसार उघड्यावर आणले. चंद्र सूर्यासारखे गुजरवाने लेकर, त्यांच्या डोक्याला तेल नाही. लक्ष्मीसारखी बायको, त्याला 3 रंगाचं लुगडं. दिवसभर दुसऱ्याच्या रानात खुरपाय जाते, काम करते. 200-300 रुपये मजुरी कमवते. हे संध्याकाळी रस्त्यावर त्याला आडवतो, मला प्यायला निम पैसे दे. अरे बाईनी तुम्हाला पोसावं हा तुमचा पुरुषार्थ? लाजा धरा जरा. वाघासारखा नरदेह मिळाला, बाईच्या पैशावर 10 रुपये. आता तुमची बायको भाग्यवान म्हणून बेवड्याचे संसार टिकून आहेत. शेवटपर्यंत कड लावते मायबाप, इतका मार खाते पण कधी बोलून दाखवत नाही. अरे पोराची शाळेची फी भरायची काय म्हणून लागत नाही संसाराला. आणि हा मूर्खांच्या संगतीला दिवसभर घरात नसतो, पिऊन गावात पडतो, अख्ख्या गावाला म्हणतो फाडून टाकी. अरे जरा लाज वाटू दे. आपल्या बायकोनं आपल्याला पोसावं, बाईनं तुमचा संसार यशस्वी सांभाळावं, तुम्ही बोंबलत फिरावं, ह्याच्यासाठी नरदेह मिळालाय का? परिवर्तन गाडा कीर्तन का ऐकता नुसती? आम्ही जाम झालो बुंबलून, तुम्ही पियाक झाले. महाराज लोकांचे टेटेस ठेवू. बदलायचं कुणी? प्रबोधन हे शब्दातून होऊ शकतं, परिवर्तन हे कृतीतून करावं लागेल. आजचा जो अभंग आहे ना, बोले हा शब्द म्हणजे फक्त प्रबोधन आहे. कीर्तनात 2 तास महाराज फक्त बोले, पण बोलल्याप्रमाणे तैसा चाले हे आचरण आहे. प्रबोधन आणि परिवर्तन ह्या गोष्टी घडणं. नुसती कीर्तन ऐकू नका. कीर्तन बी कमी नाहीत, मरणाची कीर्तन आहेत गारा पडल्यावर. जालमाला कीर्तन, मियाला कीर्तन, बड्डेला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, पूजेला कीर्तन, 10व्याला कीर्तन, 13व्याला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, सप्त्याला कीर्तन. नुसती कीर्तनच. बदलायचं कुणी? तुमच्यात बदल होतो, पण मंडपात हाय तोवर खरंय, पटलंय, खरंय. व्यसन करणं वाईट आहे, नाही करायचं आपल्याला. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून येडा मळता गप्पा सुरू. लय लांबून महाराज येतात रे बाबा. मरुस तो राडतात आहेत महाराज. गावकऱ्याने बी औंदा चांगलं निवडून महाराज आणले आहेत. तंबाखूवारी वाढते आम्हाला. ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं र. सगळ्या महाराजात वयाने बारक होतं, पण लय झपकिवलं आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करून. गप म्हणला सांगतच असते ते, होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू नाश आयुष्याचा. नुसता बोले नाही तैसा चाले. नुसतं बोलू नका, आचरण. आणि महाराज लोकांनी सुद्धा, तुम्हाला आधी सांगतो, आमच्यातले बी लई नमुने वाढलेत इथं. थोडं आमच्या बी घ्यावं लागेल तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. हा
महाराज लोकांनी सांगायचं व्यसन करू नका आणि आम्हीच कीर्तन संपले की टाळ करायला तंबाखू मागायचे धीरज ना काय उपयोग आहे इकडे सांगायचं बोल येत आहेसा चालेल निर्व्यसनी जीवन जगा तुम्हाला सांगण्याच्या अगोदर आम्ही निर्व्यसनी राहायचं आम्ही तुम्हाला सांगायचं गायी पाळा आमच्या गोठ्यात एक तरी पाहिजे ना आम्ही तुम्हाला सांगायचं आई वडिलाची सेवा करा आधी आम्ही केली पाहिजे मग तुम्हाला सांगायचं एकदा असं झालं महाराजाचं प्रवचन चालू महाराज नुसते म्हणायचे मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ माई बाप केवळ काशी तीन धन्य माता पिता तयाची लोक म्हणले काय अभ्यास आहे रे महाराजाचा नुसती प्रमाणच एक म्हातारं प्रवचनात उठलं चप्पल काढली त्याने इमन टायर जुन्या काळात खाड दिशेने महाराजाच्या डोक्यात ठोका टाकला गावातली पोरं म्हणले हे म्हातारा जरा आगाव ह्याने महाराजाला जप केलं धरा म्हाताऱ्याला 2-4 पोरं धरा लागले महाराज म्हणले म्हाताऱ्याला धरू नका म्हणले का हे माझा बाप आहे बाबा महाराजाला का चमकिवलं म्हातारा म्हणतंय ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून माणसात चोपला गेला म्हणजे बोले ताईचा आधी आम्ही आणि महाराज लोकांवर घेऊन सांगितलं बघा ना तुम्हाला किती आनंद झाला अशी खुल्लाळली माणसं आमचंच कसं पटत तुम्हाला हे आमचं नाही तुमचंच सांगितलंय फक्त आमच्या घेऊन सांगितलंय दारू पिऊन यायचं आणि बायकोला म्हणायचं मी तुकाराम महाराज होईन बोले बायको वाळून गेली ह्याची जीवाला आर नुसता कहर ना ह्याचा रोजच पिऊन यायचं ही कर खायला ती कर खायला असंच करण आणि तिकडून माहेरून पैसे गाडीच घ्यायची हेच करायचं आणि तेच करायचं नमुन्या तू कमी येऊ ना सासऱ्याच्या जीवावर जगवतो का आणि मग बाय वाळून गेली शेजारीनं आली एक दिवशी म्हणली होय ग लईच तब्येत बारीक झाली म्हणली काय आता हाय हे बरं आहे हे रोजच म्हणते तुकाराम होय म्हणली तू येडी काय गरज तर ती पडत नसतं भोक तर ती चावत नसतं आणि होईन म्हणतं ती होत नसतं ते म्हणलं तुकाराम होईन तो डायरेक्ट म्हणायचं व्हा मी आहे तुझ्या बाजूने खंबीर ते नाही होत सरड्याची धाव कुंपणापर्यंत येऊ किती टूर करतोय म्हणली तू काय भीती ह्याला डायरेक्ट म्हणायचं तुकाराम होय शेजारीनं असे असावं बरं का आधार देणारे असावं सल्ला देणारे असावं मार्गदर्शन करणारे असावं नाही तर नाथ महाराज शेजारी सांगतात हॅलो या शेजारणीनं बरं नाही केलं ग माया मला पंढरीला नेलं ग बाया मला पंढरीला नेलं ग बाया मला पंढरीला नेलं ग टाळी 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 आवाज वा वा या पंढरीची वाटण पायाला आले की वा वा टाळ मृदुंगाची घाई आणि माझे कपाळ उडले की बाई या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया अशी शेजारी नसावा पंढरपूरला नेलं तरी म्हणती बरं नाही केलं
ही शेजारीन कोणती? घरा शेजारचं घर हे शेजारीन नाही. सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला नेलं, मग दुर्बुद्धी म्हणती बरं नाही केलं ग बाया. हा त्याच्यातला खरा भावार्थ आहे. शेजारीन म्हणली हे काय तुकाराम महाराज होत नसतो, तो डायरेक्ट म्हणायचं हो. दुसऱ्या दिवशी आलं पिऊन, तुकाराम होईन. ती म्हणली हो. हे मला उत्तर कसं काय बदललं बुवा, त्याची जाग्याच उतारली ना. गुरुच पक्का भेटला म्हणून आता काय हो म्हणली. तेव्हा म्हणला खरंच होईन बरं का. ते म्हणले हो म्हणलं ना, चाललो बर निघा. ते मला अवघडच झालं आता तर. डिहू गाठलं, गावात विचारलं कुठे आहेत महाराज? म्हणजे ते गावात नसते, ते डोंगराव. म्हणले अयो, म्हणजे गाडी फिडी काय रिक्षा चलत. भांडऱ्या डोंगराव चलत चलत गेलो. थंडीचे दिवस असेच, गारठून गेलं मरणाचं. तुकोबाराने ओळखलं, तिकडं वैतागले म्हणून इकडं आले. कस काय ये नाही केलं मला, मला तुकोबाराय व्हायचंय. तुकोबाराय म्हणले अरे एवढं सोपं आहे काला का? ठीक आहे. तुकोबाराने ओळखले, ह्याला थोडं घुमावं लागेल म्हणले. कपडे काढले, राख केली, लुंगिनी असाय दिली. त्याच कपड्याची राख अंगाला लावली, टकलं केलं, चमचाम चमचाम. नकलीला चमकत बरं का. नकली म्हणजे काय नसतं. गारठा म्हणलं महाराज ते वदनी कवळ घेता काय आहे का नाही म्हणलं. त्याला पंक्ती चोपायची सवय होती. तू गोबाराय म्हणले हो लिंबाचा पाला जेवढा खायचा तेवढा खा. म्हणला पाला नको रे म्हणला, उपाशी झोपतो. झोपलं बघ, गारटून गेलं पार, आकडा झाला. आईस्क्रीमच गार पडलं. तुकोबाराय पहाटे चेअरला उठले. त्याला उठ उठ म्हणजे अजून सूर्य उगवाय, उठ काकडा करायचा आहे म्हणले. म्हण मग बसून आता इंद्राणीवर जायचं खाली आपल्याला आंघोळ कर. ते म्हणलं म्हणजे मी रात्री खालून वर आलो, आता परत वरून खाली. म्हणले काकडा म्हणले परत वर यायचो. तुकोबाराने आणला बा हाताला धरून खाली. तुकोबारांचा सुरू झाला काकडा, आणि इंद्राणीच्या पाण्यात नुसतं असे बोट बोडून चेकिंग करायचं. अयो किती गार पाणी या. तुकोबारांचा सुरू झाला काकडा. ह्याने बोट बोडीला तीन जाग्यावर झाला. हे वाकडा. आणि तुकाराम हे निघाला खरे माकडा. अरे बोलायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. नो हे वैराग्य सोपं आहे. मज बोलता न वाटे करे, हे बोलणं सोपं आहे. तुकोबारा इतके सोपे आहेत का? आणो रेणू या थोकडा तुका आकाश एवढा. हे होणं एवढं सोपं नाही. झाले ते एकदाच वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. म्हणून हे बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. म्हणून जर करून दाखवलं तर बोले तैसा चाले. त्याचे वंदे न पावले काय करतात? त्याचे जाडीन अंगे जाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करीन. त्याचं अंगण झाडून घेईन, त्याचं दास्यत्व करीन. नुसता दास नाही, टोकाचा दास होईल. कसा? त्याचा होईन किंकर, ओबा ठाके जोडोनी कर. किंकर या शब्दाचा अर्थ किंग म्हणजे काय, आणि कर म्हणजे करू. काय करू, काय करू स्वामी? स्वामी काय आज्ञा, काय एखादी ऑर्डर आहे का सांगा मला. अशा पद्धतीचा मी सेवक होईन. त्याचा होईन किंकर, ओबा ठाके जोडोनी कर. पण कोणाचा? बोले तैसा चाले, त्याची वंदी न पावले. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेला एका चरणाचा भावार्थ अगदी उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. सर्वांनी प्रेमाने भजन करायचं. विठोबार कुमाये, डोबार कुमाई, डोबार कुमाई, पुंडलिका माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु छत्रपती शिवाजी भगवान हनुमान भारत माते की बोले तैसा चाले, त्याचे वंदे न पावले. ज्या ज्या सत्पुरुषांची कीर्ती आज रामर आहे ते बोलल्याप्रमाणे वागलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली, स्वराज्याची स्थापना करीन. आणि 51व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. पण त्याही अगोदर 6 जून 1674 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले. बोले तैसा. म्हणून गावामध्ये त्यांचा पुतळा झालाय. राजांचा जन्म शिवनेरीवर आहे, कार्य पश्चिम महाराष्ट्र कोकण. राजे इकडं आले असतील नसतील हा विषय संशोधनाचा आहे, पण तरी सुद्धा
त्यांचा पुतळा आज आपल्या गावात होतो, घराघरामध्ये आहेत, मनामनामध्ये आहेत का? बोले तैसा 400 वर्ष झालं अजूनही छत्रपती जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्या राजाच्या यानं धरती पावन झाली आणि छत्रपतीला घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केलंय. कसे घडलेत राजे? माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जय हो, जय हो. चित्तानंदाने आनंदात होती प्रजा. पूर्ण समज मन होत जाता राजा. सर्व जाती धर्म केला राजा. माझी जाबुने माझी जाबुने जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीसनं भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी 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 टाळी.
अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या विचारानं पेटून उठलेला आधुनिक काळातला मावळा म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील. बोले तैसा चाले, जसं बोलले तसं चालले, म्हणून समाज त्यांना वंदनीय ठरवतो. त्याचं हे कारण आहे. आणि तरुण मुलांना तुम्ही सुद्धा छत्रपतींचे मावळे आहात. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, लढायला शिका. बापाची इष्ट ठेवून मजा करू नका, स्वतःच्या मनगडाचे धमक जगाला दाखवा. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. आणि आदर्श कुणाचा घ्या? अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण? माझा सैनिक जवान. थंडी पडली तर माणूस पॅक बांधून कीर्तनाला, स्वेटर, चादर, मफलर. -डिग्री मध्ये भारत देशाच्या सीमा त्यांनी शाबूत ठेवलेल्या आहेत. ते उभे आहेत म्हणून आपण बसतोय, त्या जागेत म्हणून आपण झोपतोय, रात्र डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. त्यांच्या जीवावर इकडे आपण सप्ते करतो. आर्मीतल्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि कुणाची लेकर आहेत? तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, वारकऱ्याचे, गोरगरिबाचे पोर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? नाही. खासदाराचा नाही, मंत्र्याचा नाही. तुम्ही तर भाषणातले बोंबालता, आम्हाला देश सेवा करायची. या आमची लेकर करतात ही कोणती सेवा आहे? ही का अमेरिकेची सेवा करतात का? भारत देश सांभाळतात ना. हाय तुम्हाला समाजसेवा देश पाठवा ना. तुमचा पोरगा आर्मीत आहे का? धमाक. तुमची काय लोकांच्या मुंड्या मुरगळाला ठेवल्यात का? गोळ्या आम्ही खायच्या आणि माल तुम्ही दाबायचा. सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बिघडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री म्हणाले, जय जवान जय किसान. किसान आणि जवान रिअल हिरो आहेत. कनाय देशाचा खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवा देत चालतो. शेतकरी इकडे धान्य घाम गाळून काळ्या मातीतून तो सोनं पिकवतो. किती शेतकरी संकटातून गेला मधल्या काळामध्ये. निसर्ग विरोधात सरकारचा मेळ नाही. आडतीवाले वजनात माल हाणत्यात आहेत. शेतकऱ्याचा नका तळतळाट घेऊले कष्टातून कमिवलेला असतो. आणि ते शेठजी त्या दुकानात बसते गहू बघत चष्म्यातून, जरा भिजलाय काय, थोडा रेट कमी द्यावा लागेल. जरा दारे धरा येर रातच्या 12ला रानात, मग कळण तुला कसा गहू भिजतो. किती थंडी रातची लाईट आहे शेतकऱ्याला. मागल्या हिवाळ्यात एक बातमी आलती, कोर्ट 11ला उघडता. आता बी म्हणले 11च्या पुढं उघडायचं असं आमचा चालू आहे कायदा. 12च्या पुढं उघडलं पाहिजे का? हिवाळ्याच्या काळात जज साहेबाला थंडी वाजते. 11ला थंडी जजला वाटते, म्हणून तुम्ही कोर्ट लेट उघडण्यापर्यंत निर्णय घेऊ शकता आणि शेतकऱ्याला रातची लाईट देता. कसं जगायचं त्याने? त्याला संसार नाही, त्याने काही हे आनंद जगाचा घ्यायचा नाही का? त्याला कायम दलिंदर भिकारीच ठेवायचं ठरवलंय का तुम्ही? काय परिस्थिती? कोणाला पकड? ते विजय मल्ल्या पळाला ना राव, एवढं 1000 कोटीचं कर्ज काढून त्याचा मेळ सुद्धा नाही. तिकडे तो मजा करतोय परदेशात. आणि सरकार कोणाला पकडतंय? आकड्यावर ज्याने मोटर चालू केली त्याला. तुम्ही त्याला पकडा ना. पोलीस बांधव कोणाला पकडतात? ज्याला हेल्मेट नाही, लायसन गडबडीत आले विसरून त्याला रस्त्याला आडून त्याची लुटमार करायची. करा विचार. अरे ही मोठी गेली ना लुटून, त्यांचं कर्ज आम्ही फेडतोय सध्या. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही टक्केवारी आली म्हणे त्या मल्ल्याची. त्यो गेला पळून तिकडं. त्याला पकडा न तुम्ही. आहे का धमक? गरीबाला कवर लुटीता. आणि गरीब माणसं ही संस्कृती, धर्म आणि देशाचा कणा असते. म्हणून तरुणांनो, तुमच्या अंतकरणात आग पेटत ठेवा. तुमच्या आईबापाने लय खस्ता खाल्ल्या, जरा लाजा धरा, बोंबलत फिरू नका, डहावे मोकळे करू नका, बावळाटांच्या नादी लागून चुकीचे पावलं आयुष्यात उचलू नका. संकटात आणि एकदा गुतल्यावर कुणी सोडवा येत नाही कुणाचे कुणी. तुझे ना आमचा दादा ना आमचा भाऊ. मोबाईल बंद करतात, कोण नसतं कुणाचं. नीट राहा, कामधंद करा, जरा टपऱ्या फिपऱ्या टाका, शेती फिती करा, बायको पोरं आपली लेकरं बळ, आई बाप, धर्म सेवा ही बघा. ही तिथे बोंबलत फिरायचं कमी करा. धर्माच्या ठिकाणी जागरूक राहा.
जाती धर्मानं सध्या महाराष्ट्र पोखरून काढलाय आणि त्यात परत मराठवाडा आणि त्यात परत बिड आहे आपलं. पण एक वाक्य सांगतो, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडीला लावून बसलो हे फक्त माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारात होऊ शकतं. हे सत्ता एवढी एक माध्यम राहिलंय, ही तर समाज एक होतो. जात पात धर्म भेद पंथ याचा विचार न करता सकळाशी येते आहे अधिकार. माणसं तोडणं हे राजकारण आहे, माणसं जोडणं हा परमार्थ आहे. माणसं दुसरीकडे एकच कुठं होते, जत्र तर हाना मारे यात्र तर पिऊन देगा नाही. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ते बोंबल त्यात 500 ठरलं 200 मिळालं. ज्यांनी ठेवली त्याचं वाजवून टाकतात, पत्रकारांपाशीच बोबाटा करतात. म्हणजे हाय का समाज सुद्धा राहिलाय का? पण आज एवढा हजारो समाज एवढ्या थंडीच्या कालावधी सुद्धा आनंदाने आपण आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हे माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. तर जात पात याच्या पलीकडे जाऊन विचार केला जातो. या ठिकाणचं तरी पावित्र्य जपा. राजकारणाच्या ठिकाणी जरूर करा. धर्म मंडपात आपण ज्ञानोबा तुकोबारांची लेकरं आहोत, या भावनेने एक व्हा, तर ही परंपरा पुढे टिकणार आहे. आणि हे विचार छत्रपतींनी समाजाच्या मनामध्ये रुजवले. म्हणून तरुणांनो, अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. आणि शेवटचा आदर्श, ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा, अहोरात्र रेतेसाठी जीवाचा धरपडा, आणि ज्यांच्या पदपर्शने पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका, स्वतःच्या मनगडे धमक जगाला दाखवा. आणि हे तुमच्यावर कर्तृत्व तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. उपदेश हा लहान मुलांना नसतो. ही छोटी छोटी मुलं आहेत ना, ह्यांना उपदेश नाही, त्यांना कळतच नाही, ती त्यांच्याच विश्वास असते. वयस्कर माणसाला सुद्धा उपदेश नाही. ज्याचं वय 80च्या पुढे गेलंय त्याला काय उपदेश करावं? त्यांनी जेवढे दिवे लावायचे तेवढे उपदेश लहान मुलांना नाही, उपदेश म्हाताऱ्या माणसाला नाही. उपदेशाचं जे वय काही तरणे बांड मुलं जे माझ्या समोर बसलेत, हे महाराष्ट्राची आदर्श पिढी तुमच्यासाठी केंद्रबिंदू. तुम्ही तुमचं तारुण्य देशासाठी, धर्मासाठी, तुमच्या आयुष्यासाठी. आणि हे जगत असताना एकच वाक्य लक्षात ठेवा, बोले तैसा त्याची वंदी न पावले. हे तत्व जर तुम्ही जपाल तर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. तुकोबारे म्हणतात, माझ्यासाठी साक्षात तोच देव आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे देव, 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 तुका म्हणे देव. त्याचे चरणी माझा भाव, त्याचे चरणी माझा भाव, अंगे झाली अंगे झाली त्याचे चरणी माझा भाव, त्याचे चरणी माझा भाव, अंगे धारी नाग, अंगे धारी अभंगाच्या शेवटच्या जनासंगा तुका म्हणे देव, त्याच्या चरणी माझा भाव, तो माझ्यासाठी देव आहे. असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मोजक्या वेळेमध्ये मांडलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे आदरणीय पिताश्री वंदनीय भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या सहकार्यानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबारांचं मंदिर बांधलेलं आहे. आपल्यापैकी बरीचशी मंडळी त्या आश्रमावर आलेली आहेत. आणि जे आले नसतील त्यांनाही विनंती, कधी कर्जत परिसरामध्ये आले तर नक्की संस्थान पाहण्यासाठी या. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ भाई-गव्हाण अत्यंत ताकद लावून एकत्रित येऊन ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग अशा त्रिवेणी संगमातून या कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता सगळ्यांचे आभार मानतो. डॉक्टर साहेब असतील, हे सर्व मंडळी अत्यंत सगळ्यांना सोबत घेऊन तरुण मुलं एकत्रित येऊन हा सोहळा, पण हा आनंद दरवर्षी अत्यंत. आणि हे 36 वर्ष आहे तृतीय तपपूर्ती भक्ती पंढरी सोहळा आपला या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं सुंदर अशी मृदुंगाची साज्याने केली. महाराष्ट्राची बुलेट ट्रेन असे आमचे मृदुंग महामेरू अरुण महाराज कदम, अत्यंत दर्जेदार. आणि हे सगळे मातब्बर मंडळ आहे महाराष्ट्रातले. उत्तरेश्वर महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, आमचे प्रवीण दादा असतील, सचिन महाराजही उपस्थित आहे. आणि दत्ताभाऊ असल्यावर तर काय टेन्शनच नाही आम्हाला.
सगळ्यांचे प्रिय व्यक्ती आहेत आणि विशेषतः परत वारकरी आहेत आणि अत्यंत तंतोतंत असं साऊंडचं नियोजन त्यांनी केलं. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सगळ्यांचे आभार. ज्यांच्या मुखातून आपण ही कथा, कोणती कथा, भागवत कथा श्रवण करत आहोत, ज्ञानेश्वरीताई भोजदरे, ते या ठिकाणी वेळात वेळ काढून आज कीर्तनाला उपस्थित राहिल्या. ताईंचे या ठिकाणी आभार मानतो. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील, कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकार, जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय